नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ नगर. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण अशा व्यक्तीसोबत बोलणार आहोत ज्यांनी वयाची त्यांची 40 वर्ष ही काँग्रेसमध्ये घालवली आणि एकनिष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून ते राहिले. अनेक लोक स्वार्थासाठी काम करतात, अनेक लोक पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून गायब होतात, पद दिलं नाही म्हणून गायब होतात, परंतु काँग्रेस पक्षाकडनं कोणतीही अपेक्षा नसून ते काँग्रेसमध्ये आहेत. असे निजाम सर आपल्यासोबत आहेत आणि आपण आज विशेष निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आपल्या टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर, आपण 40 वर्ष काँग्रेसमध्ये आहात. आज काँग्रेसने मजबूतीने 4 उमेदवार हे मुकुंदनगरमध्ये दिलेले आहेत. आपण मुकुंदनगरचे रहिवासी आहात. काय आणि कशा पद्धतीने या निवडणुकीला आपण पाहता? काँग्रेस पक्ष एक विचारधारा आहे. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे आणि आज सुद्धा जनता काँग्रेसला मानणारी आहे. देश की एकता और अखंडता, सार्वभौमत्व याच्यावर अजून लोकांचा दृढ विश्वास आहे. म्हणून आमचे प्रभाग 4मध्ये काँग्रेस पक्षाने 4 उमेदवार दिलेले आहे, चांगले उमेदवार दिलेले आहे आणि या भागातली जनता काँग्रेसला मानणारी आहे. तर आम्हाला खूप अपेक्षा आहे की काँग्रेसचं या ठिकाणी विजय निश्चितच आहे. MIM पहिल्यांदाच ह्या नगर शहरामध्ये निवडणूक लढती आहे आणि सुरुवात त्यांनी मुकुंदनगरमधनं केली आहे. मग MIMच्या उमेदवारीकडे आपण कसं पाहता? MIMच्या बाबतीत बोलायचं करायचं तर आपलं का पक्षाचा त्यांचा काय संबंध नाही आहे. आव्हान वाटतं तुम्हाला MIM पक्ष? नाही, काँग्रेसची एक विचारधारा आहे आणि सर्व समाजाला काँग्रेस लोकप्रिय असं पक्ष आहे. तर आता काळ बदललेला आहे. आता आज जे देशाची परिस्थिती आहे तो लोक हळूहळू काँग्रेस पक्षाकडे वळायला लागलेले आहे. मुकुंदनगरमध्ये काँग्रेसच्या बद्दल काय लोकांची प्रतिक्रिया आहे? एकंदरीत आपण 40 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहात. अतिशय चांगली प्रतिक्रिया आहे लोकांची. कारण सुरुवातीचा काळ होता तर काँग्रेसचे नेत्यांनीच या मुकुंदनगरमध्ये ज्या वेळेला मुकुंदनगरची स्थापना झाली 82 साली, तर त्यावेळेला हे जंगल होता. हळूहळू गोरगरीब हातावर पोट भरणारे लोक इथं वास्तव करायला यायला लागले. तर काँग्रेस पक्षाचे त्यावेळेला आमचे जे नेते होते त्यांनी खूप काही असं या ठिकाणी सहकार्य केलं. सुरुवातीला म्हणजे ड्रेनेजची लाईन असो, रस्ते असो, शाळाचे इमारती असो, अनेक असे विकासाचे भरपूर कामं झालेले आहे. त्या अनुषंगाने या भागात काँग्रेसला चांगलंच प्रति आहे. काँग्रेसमध्ये आपण पाहतोय की 3 माजी नगरसेवक आहेत. त्याच्यामध्ये बाबा खान सारख्या सामाजिक कार्यकर्त्याच्या मातोश्रींचा समावेश आहे. त्याच्यामध्ये फयाज शेख सारख्या अनुभवी उमेदवाराचा समावेश आहे. त्याच्यामध्ये नसीम खान यांनी सभापतीपद भूषवलेलं आहे. त्याच्यामध्ये शम्स खान म्हणून आहेत, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. युवा नेतृत्व त्यांना मानलं जातं. ह्या चौघांकडनं आपल्याला नवीन काय अपेक्षा असणार आहेत? आता या चौघांना हुरूप आहे, चांगलं आहे, काम करण्याची संधी आहे. बाबा खान असो, बाबा खानने मागच्या टर्ममध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. मागच्या वेळेला एक सिटिंग मेंबर फारुख भोये होते, त्यांनीसुद्धा त्यांच्या माध्यमातून चांगलं कामं केलेलं आहे आणि सर्व धडाडीचे आहे. फयाज शेखसुद्धा आपला एक टर्ममध्ये या ठिकाणी नगरसेवक होता. चांगलं म्हणजे जनतेचे. यांच्या 4 जणांकडनं आपल्या काय अपेक्षा असणार आहेत आणि आपण त्यांना कसं मार्गदर्शन करणार आहात? या 4 जणांकडून अपेक्षा म्हणजे विकासाचं. आता मुकुंदनगरमध्ये वस्ती वाढलेली आहे आणि रस्त्यांचे प्रश्न असो आणि या ठिकाणी म्हणजे नागरी सुविधाचा असतो, इलेक्ट्रिसिटीचा असतो, असे आमचं सहकार्य राहिलेच. तर या लोकांकडून हे काय अपेक्षा आणि याच्या व्यतिरिक्त या लोकांकडून या ठिकाणी महिलांना कसं रोजगार मिळेल, डेव्हलपमेंट कसं होईल आणि सामाजिक सलोखा कसा होईल मुकुंदनगरमध्ये आणि काहीतरी नवीन नवीन योजना शासनाची ज्या येतात, या ठिकाणची जे शाळा आहे त्या शाळा डिजिटल कसे होतील यावर आम्ही त्यांना मार्गदर्शन करू आणि त्याच्यावर त्या अनुषंगाने ते कामं करतील. नक्कीच सर, आपण आमच्यासोबत चर्चा केल्याबद्दल आपले धन्यवाद आणि अशाच अजून अनुभवी लोकांसोबत आपण पाहूयात. त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर.